लघुनिबंध हा वाङ्मय प्रकार फडके, खांडेकर, काणेकर यांनी एकाच वेळी मराठीत आणला. या वाङ्मय प्रकारात लेखकाच्या व्यक्तिमत्वाला महत्त्व असतं. लघुनिबंधाचं यशापयश व्यक्तिमत्वाच्या आविष्कारावरच अवलंबून असतं. लेखकाचं व्यक्तिमत्व जितकं अनुभव समृद्ध असेल तितका त्याचा लघुनिबंधही दर्जेदार बनेल. लेखकाच्या आवडीनिवडी, त्याची मनस्थिती, जीवनविषयक त्याचा दृष्टिकोन या सर्वांचा आविष्कार लघुनिबंधामध्ये होत असतो. अनंत काणेकर यांच्या व्यक्तिमत्वाला तर अनेकविध पैलू आहेत. कवी, प्रवास वर्णनकार, प्राध्यापक, पत्रकार, विचारवंत, तद्वज्ञ, गोष्टीवेल्हाळ गृहस्थ इत्यादी. बहुश्रुतपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा गुण. त्यांच्या लघुनिबंधामध्ये या गुणांचा मनोवेधक आविष्कार पाहायला मिळतो. लघुनिबंधाकडे वळण्यापूर्वी काणेकरांनी कविता लिहिलेल्या होत्या. त्यांच्या चांदरात आणि इतर कवितांनी रसिकांवर जबरदस्त मोहिनी घातलेली होती. असं असतानाही अधिकाधिक कविता न लिहिता काणेकर लघुनिबंध लिहू लागले हे विशेष. याचं कारण 1930च्या सुमारास ते कामगार चळवळीकडे वळले. त्यामुळे साहजिकच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या हा त्यांच्या चिंतनाचा विषय बनला. याच सुमारास प्रभाकर कोल्हटकरांनी संजीवनीसाठी काही मजकूर लिहिण्याची जबाबदारी काणेकरांवर सोपवली आणि मग ते लिहू लागले. काणेकर त्या लेखनाला लघुलेख म्हणत. फडके, खांडेकर यांचे लघुनिबंधही याच काळात अवतरत होते. पण काणेकरांचे लघुनिबंध त्या दोहोंहून भिन्न होते. काणेकरांनी आपल्या लघुनिबंधातून सामाजिक, आर्थिक वा राजकीय विषयांवर टीका केली आहे. सामाजिक विषमतेवर तर त्यांनी सतत कोरडे ओढलेले आहेत. पण विषमतेसारखा विषय असो अथवा अन्य विषयांवरची टीका असो, काणेकर इतरांसारखे त्या विषयांवर कधी तुटून पडत नाहीत. त्यामुळे गंभीर विषय हाताळूनही त्यांच्या लघुनिबंधामध्ये गांभीर्य निर्माण होत नाही. काणेकर स्वभावानं मिश्किल आहेत. त्यामुळे विनोद, मजेदार गोष्टी वगैरे सांगून ते आपला विषय फुलवत असतात. विनोबा भाव्यांचं उदाहरण देऊन वि. स. खांडेकरांनी असं म्हटलं आहे, विनोबा भाव्यांचे मधुकर सारख्या संग्रहातले निबंध काणेकरांच्या लघुनिबंधाइतकेच छोटे असतात. त्यांची शैलीही मोठी आकर्षक, सोपी, सरळ आणि सडेतोड आहे. पण गांभीर्य हाच त्या निबंधांचा स्थायीभाव. पण काणेकरांच्या लेखनाचं तसं नाही. त्यांचा विषय गंभीर असो, सामाजिक असो, कसलाही असो, त्यांच्या समतोल अशा व्यक्तित्वानं तो रंगला की आपण हसत खेळत स्वतःला नकळत त्यांच्या तत्व प्रतिपादनाशी येऊन पोचतो. पिकली पाने, शिंपले आणि मोती, तुटलेले तारे, उघड्या खिडक्या, प्रकाशाची दारे, विजेची वेल यासारख्या संग्रहातले लघुनिबंध वाचले तर या गोष्टीचा सहज प्रत्यय येईल. त्यांचा मोठे शून्य नावाचा एक सुंदर लघुनिबंध आहे. जीवनातलं विदारक सत्य सहजपणे पटवून देणारा हा लघुनिबंध आहे. गणूकाकानं सांगितलेल्या एका शेजाऱ्याच्या गोष्टीवरून लेखकाचा त्यांचा कधीतरी शाळेत शिकताना पडलेला गणितातला एक प्रश्न सहजासहजी सुटतो. गणूकाकांचा हा शेजारी म्हणे मुंबईच्या लोखंड बाजारात बारीक सारीक कामं करून जेमतेम 40-50 रुपये मिळवायचा. एवढ्या रकमेत त्यांचा संसार काही चालत नव्हता. पुढे लोखंड बाजाराला तेजी आली आणि त्याला चांगला पैसा मिळू लागला. कुणा भागीदाराबरोबर त्यानं स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि 50-50, 60-60 हजारांच्या उलाढाली त्याच्या हातून होऊ लागल्या. पण एवढं सगळं करून त्याला झोपायला सुद्धा फुरसत नसे. मूल आजारी पडलं तर बाहेरगावी जाण्याच्या गडबडीत डॉक्टर आणायलाही त्याला वेळ मिळत नव्हता. तो परत यायच्या आधीच त्याचं मूल दगावलेलं होतं. त्यानंतर क्षयानं आजारी पडून तो देखील मरण पावला. त्याच्या भागीदारानं हिशेब केला तेव्हा 70-72 हजारांची उलाढाल झाली होती आणि तितकेच 1000 रुपये देणं होतं. 40-50 रुपये उत्पन्न आणि 40-50 रुपये खर्च असताना कोकणात त्याचं जे घर होतं तेच आता 72 हजारांची उलाढाल होऊनही शिल्लक राहिलं होतं. गणूकाकांनी सांगितलेली ही गोष्ट ऐकून काणेकरांना आणखी एक गोष्ट आठवते. उंच उडण्याचे उच्चांक मोडणारी एक ऑस्ट्रेलियन वैमानिक महिला तिबेटच्या पठारावर उतरली होती. तिथं एका गुहेत तपश्चर्या करीत बसलेल्या एका लामाची तिनं भेट घेतली. ती आपल्या उड्डाणाचे अनेक उच्चांक त्याला सांगत राहिली आणि तो लामा फक्त पुढं काय पुढं काय एवढंच विचारत राहिला. पुढे कसला तरी उच्चांक मोडताना विमान कोसळून ती मेली. काणेकरांना वाटतं की हीच गोष्ट त्या लामावर तिलाही उलटवता आली असते. पुढं काय या प्रश्नावर तो लामा देखील काय उत्तर देणार? काणेकर म्हणतात, भौतिक प्रगतीची पराकाष्ठा करून ती मेली आणि आध्यात्मिक प्रगतीचा उच्चांक गाठून तोही मरणार. पुढं काय तर वजाबाकी 0.
सुखाबरोबर चिंता देखील वाढत असतात. शेवटी मिश्किलपणे काणेकर सांगतात, प्रगत मानवाला सुख मोठं आणि दुःखही मोठं, म्हणजे शेवटी वजाबाकी शून्यच. मग प्रगती म्हणजे काय? अर्थात मोठं शून्य. लहानपणी गणित शिकवताना 5तून 5 गेले शून्य आणि 5,000तून 5,000 गेले तरी शून्यच, हा घोटाळा मला कळत नसे. 5,000तून 5,000 गेले म्हणजे 5तून 5 गेल्यानंतर निघालेल्या शून्यापेक्षा मोठं शून्य असलं पाहिजे असं मला वाटे. आणि मास्तरांना मी एकदा तसं म्हणालोही, पण मास्तरांनी गाढव आहेस, चल चालता हो म्हणून मला हाकलून दिलं होतं. जवळजवळ 30 वर्षांनी ते कोडं सुटलं. समाज आणि जीवन हे काणेकरांच्या चिंतनाचे विषय आहेत. त्यांच्या लघुनिबंधातली ही काही अवतरणं. सीलबंद चांगुलपणामध्ये ते म्हणतात, निर्भेळ वाईट किंवा निर्भेळ चांगलं असं जगात काहीच नाही. प्रत्येक माणसात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक घटनेत चांगल्या वाईटाचं मिश्रण असतंच. वाईट अधिक असलं आणि चांगलं थोडं असलं की आपण त्या गोष्टीला वाईट म्हणतो. चांगलं अधिक असलं की चांगलं म्हणतो. जगात हे जे थोडं चांगलं आहे तेच सर्व वाईटाला बरोबर घेऊन जगात पुढं नेत असतं. आणि म्हणून मी म्हणतो, चांगल्यानं वाईटाकडे मुद्दाम गेलं पाहिजे. वाईटाला टाळा का? हिंमत असेल तर वाईटाकडेच जा. स्वानुभवाची शाळामध्ये ते लिहितात, जीवन सखोलतेनं आणि उत्कटत्वानं ज्याला जगायचं आहे त्याला स्वानुभवाच्या शाळेतच शिकलं पाहिजे. या बाबतीत दुसऱ्याचा अनुभव व्यर्थ आहे. मग तो डोळ्यांनी पाहिलेला असो, कानाने ऐकलेला असो किंवा पुस्तकातून वाचलेला असो. या असल्या बाजारी अनुभवानं मनुष्य स्वतःला पुष्कळ वेळा आपण खूप शहाणा झालो आहो असं समजतो. पण जीवनातल्या प्रखर प्रश्नांशी प्रत्यक्ष सामना द्यावयाचा प्रसंग आला की त्यानं स्वसंरक्षणाकरता स्वतःभोवती उभी केलेली परानुभवाची दगडी भिंत पत्त्याचा बंगला ठरून जीवनाच्या एका फुंकरीनं पार कुठच्या कुठे उडून जाते. कधीकधी काणेकरांचं चिंतन गणूकाकाच्या तोंडून येतं. गणूकाका हा काणेकरांचा मानसपुत्रच आहे. काणेकर एखादा विचार मांडतात आणि त्या विचाराला दुसरी बाजू असू शकते. गणूकाका ती बाजू सुस्पष्ट करतो. गणूकाका परंपराप्रिय आणि पुराणमतवादी आहे. तो आपल्या मताशी ठाम आहे. आधुनिक सुधारणेवर हल्ला चढवताना तो म्हणतो, पूर्वी लोक कसे सुखात होते, धांदल नाही की गडबड नाही. मोटारी विमानांच्या गोष्टी तुम्ही सांगता, पण या सुखाबरोबर अपघातांची आणि हजार यातायातींची दुःख वाढली की. सुधारणा या शब्दाप्रमाणेच मानवजात हा शब्द गणूकाकाला मान्य नाही. इतर जातींप्रमाणेच ही देखील अशीच एखादी नवीन जात असावी असा विचार करून तो प्रश्न करतो, काय रे, ही तुझी मानवजात कुठं असते रे? माणसाच्या काही गोष्टींविषयी अस्पष्ट कल्पना असतात. जगातल्या मोठमोठ्या गोष्टींसंबंधी मी म्हणणाऱ्या माणसांची स्वराज्य ही अशीच एक अस्पष्ट कल्पना. गणूकाका म्हणतो, बाबांनो, कसल्या चळवळी करता? इकडे चळवळी करून होणार काय? तिकडे विलायतीला जाऊन स्वराज्य आणा. गणूकाकासारखेच विचार व्यक्त करणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती असतात. त्यामुळे मराठी ललित निबंधसृष्टीत मराठी मनाचं दर्शन घडवणारं प्रातिनिधिक पात्र म्हणून गणूकाकाचा उल्लेख करावा लागेल. काणेकरांच्या अनेक लघुनिबंधांमधून हे पात्र भेटतं. लेखकाचा या पात्राशी अधूनमधून संवाद होतो. त्यातून मराठी समाजाची मानसिकता तर दिसून येतेच, पण त्याचबरोबर लेखकाच्या अंतर्मनाचं देखील दर्शन घडतं. काणेकरांच्या लघुनिबंधात त्यांच्या व्यक्तिमत्वाची अनेक वैशिष्ट्ये आढळतात. गंगाधर गाडगिळांनी लघुनिबंधकार काणेकर या लेखात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत. ते हे: जीवनाभिमुख वृत्ती, व्यावहारिकपणा, रोखठोकपणा, प्रांजळपणा, कुठल्याही विचारप्रणालीच्या अधीन न होण्याची वृत्ती, विसंगती टिपून तिच्यातली हास्यास्पदता व्यक्त करण्याची वृत्ती आणि बहुश्रुतपणा. अशा अनेकविध पैलूंनी काणेकरांचं व्यक्तिमत्व संपन्न झालं आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काणेकर हे कवी आहेत, पण त्यांच्या कवितेतला भावनेचा हळुवारपणा लघुनिबंधामध्ये आढळत नाही. त्यांनी हळुवार, खेळकर, मिश्किल लघुनिबंध लिहिले आहेत, पण त्यातही त्यांना विचार महत्त्वाचा वाटतो. प्रत्येक माणूस ज्याप्रमाणे तो उंच असो किंवा ठेंगणा असो, लहान असो अगर मोठा असो, स्वरूप असो किंवा कुरूप असो, जगातल्या इतर सर्व माणसांहून काहीतरी निराळा असतो. त्याप्रमाणेच लघुनिबंध लेखकाचं असलं पाहिजे. इतर कुठल्याही मोठ्या अगर यशस्वी लेखकाचं अनुकरण न करता स्वतःचे बरे वाईट विचार त्यानं स्वतःच्या बऱ्या वाईट पद्धतीनं मांडले पाहिजेत, असं त्यांचं स्वतःचं मत आहे. काणेकरांचं व्यक्तिमत्व चिंतनशील आहे. त्यामुळे विचार प्रेरकता हा त्यांच्या लघुनिबंधाचा स्थायी भाव बनला आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्वाला दोन बाजू आहेत. त्यांचं काव्यात्मक व्यक्तिमत्व कवितेमध्ये अवतरलं तर चिंतनशील व्यक्तिमत्वाचा लघुनिबंधामध्ये आविष्कार झाला आहे. लघुनिबंधामधून त्यांनी आपल्या जीवनातल्या मनोरंजक आठवणी सांगितल्या आहेत. कवी म्हणून ते इथं अव्यक्तच राहिले आहेत. असं असलं तरी लेखक, विचारवंत, गोष्टी वेल्हाळ माणूस इत्यादी त्यांच्या व्यक्तिमत्वामधल्या विविध पैलूंचं मात्र लघुनिबंधातून मनस्वी दर्शन घडतं. अनंत काणेकरांनी आकाशवाणीवरून लघुनिबंधात्मक भाषणं दिलेली आहेत. जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये घड्याळाचे गुलाम किंवा दोन मेणबत्त्या यासारख्या त्यांच्या लघुनिबंधाचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे. त्यांचा दोन मेणबत्त्या हा अनेकांप्रमाणे खांडेकरांनाही आवडलेला लघुनिबंध. एखाद्या शिखराकडे दृष्टी ठेवून प्रवाशानं पर्वत चढायला सुरुवात करावी, त्याप्रमाणे एक गंभीर सत्य वाचकांच्या मनावर आपल्याला कोरायचं आहे हे लक्षात घेऊनच काणेकरांनी या निबंधाची रचना केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या शिखराच्या जवळ जाईपर्यंत वाटेवरल्या प्रवासाचा क्षीण जाणवू नये म्हणून त्यांनी कौशल्य प्रकट केलं आहे. या लघुनिबंधाचं शेवटचं परिणामकारक वाक्य म्हणजे हे शिखर आहे. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. अशी ही काणेकरांची लघुनिबंध सृष्टी. त्यांचे लघुनिबंध म्हणजे समाज आणि जीवन यांच्यावरची टीकाच म्हणावी लागेल. तरीही ती रुक्ष आणि गंभीर होत नाही. याचं कारण त्यांची नर्मविनोदी भाषाशैली. रोजच्या जीवनातले छोटे छोटे प्रसंग, कथा, आख्यायिका, विनोद यामुळे त्यांचे लघुनिबंध आजही ताजे आणि टवटवीत वाटतात.